आपल्याला जर कोणी विचारलं, की भारतातील पहिला सिनेमा कुणी बनवला आणि कुठे बनवला? तर आपल्याला लगेच आठवतं दादासाहेब फाळकेंनी पहिला भारतातील सिनेमा बनवला, तोही आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. पण मी जर असं विचारलं, की ह्या पहिल्या सिनेमाच्या फिल्म एडिटर कोण होत्या? ते मात्र आपल्याला माहिती नाही. जस्ट माहितीसाठी सांगतो, त्यांचं नाव होतं सरस्वतीबाई फाळके. आज आपण एडिटिंग म्हणलं, की आपल्याला कॉम्प्युटरवरचे क्लिक्स आठवतात किंवा मोबाईलमधलं एडिटिंग आठवतं. पण हा पिक्चर जेव्हा तयार होत होता, हा सिनेमा जेव्हा तयार होत होता, त्यावेळेस एडिटिंग खूप वेगळं होतं. फिल्मचा रीळ धुण्यापासून, की त्यावर केमिकल प्रक्रिया करण्यापासून ते शेवटी तो रीळ कापून परत जोडण्यापर्यंतचे सगळे टेक्निकल कामं सरस्वतीबाईंनी स्वतः केली. जस्ट माहितीसाठी सांगतो, सरस्वतीबाई फक्त दादासाहेब फाळकेंच्या पत्नी नव्हत्या, तर त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या पार्टनर होत्या. इतकंच नाही तर रोजचा 40-40 माणसांचा स्वयंपाक करणं, घरालाच स्टुडिओ बनवणं आणि एवढं सगळं झाल्यानंतर ह्या फिल्मसाठी वेळ देणं, फिल्मची एडिटिंग करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी सरस्वतीबाईंनी स्वतः केल्या. मला तर कधी कधी वाटतं की सरस्वतीबाईंनी हे पडद्यामागचे कष्ट केलेच नसते तर कदाचित आज आपल्याला जो सिनेमा दिसतोय, आज आपल्याला जी इंडस्ट्री दिसते ती कधी दिसलीच नसती. म्हणूनच सरस्वतीबाई फाळके खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय सिनेमाच्या आई आहेत. त्या काळी एका स्त्रीने फिल्मची एडिटिंग केली आणि तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला आणि भारतीय सिनेमाची तिथून सुरुवात झाली. ही मला आत्ताच्या वुमन एम्पॉवरमेंटपेक्षा पुढची गोष्ट वाटते. ही रील जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहायला खूप आवडतं.